मागील पॉइंटमध्ये आपण बघितलं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचं एक्झाम्पल. शीतल संगीताच्या घरापर्यंत आणि तिथून परत शाळेमध्ये गेली. यावरून आपल्याला काय करायचंय तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डेफिनेशन बघायची आहे. बघा, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन while going from one point to the another. डिस्टन्स म्हणजे काय तर पहिल्या पॉइंट पासून शेवटच्या पॉइंट पर्यंत जो पाथ तुम्ही ट्रॅव्हल करता, जो ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल करता त्याला काय म्हटलं जातं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय सांगितला तर मिनिमम डिस्टन्स पहिल्या पॉइंट आणि शेवटच्या पॉइंटमध्ये असणारं कमीत कमी अंतर म्हणजेच डिस्प्लेसमेंट. बघा, अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर. तर इथं काय सांगितलं बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राउंड द एज ऑफ circular field having a radius of 100 meter as shown in a figure. If she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? एक्झाम्पल मध्ये काय दिले तर स्वराली रोज सकाळी हा सर्क्युलर पाथ काय करते कव्हर करते. याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे तर 100 मीटर इतकं डिस्टन्स दिलेलं आहे. बघा, ती पॉइंट ए पासून स्टार्ट करते आणि पॉइंट परत ए लाच येऊन पोहोचते. म्हणजे ती डिस्टन्स किती कव्हर करते तर 100 मीटर इतकं डिस्टन्स कव्हर करते. पण आपली डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय आहे तर फर्स्ट पॉइंट आणि लास्ट पॉइंट याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट. आता फर्स्ट पॉइंट आणि लास्ट पॉइंट हिचा काय आहे तर सेम आहे. म्हणजे स्वराली काय करते तर डिस्टन्स कव्हर करते पण तिची डिस्प्लेसमेंट होत नाही. का होत नाही डिस्प्लेसमेंट कारण तिचा फर्स्ट आणि लास्ट पॉइंट काय सेम आहे. दुसरा एक्झाम्पल बघा, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी गोज टू द पॉइंट क्यू. इफ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी टू पॉइंट क्यू अँड देन रिटर्न्स पॉइंट क्यू टू पॉइंट P. How much distance has it traveled and what is its displacement? बघा काय सांगितलं एक्झाम्पल. एक कार आहे, ती कार काय करते तर P पॉइंट पासून Q पॉइंट पर्यंत जाते आणि परत Q पॉइंट पासून P पॉइंट पर्यंत येते. बघा, P पासून Q पर्यंतचं डिस्टन्स 360 मीटर इतकं दिलेलं आहे आणि परत Q पासून P पर्यंतचं डिस्टन्स किती येणार आहे 360 मीटर. म्हणजेच ही कार काय करते तर डिस्टन्स कव्हर करते पण त्या कारची काय होत नाही डिस्प्लेसमेंट होत नाही. का होत नाही कारण त्याचा फर्स्ट आणि लास्ट पॉइंट काय आहे पी आहे. बघा, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0 द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रान्सफर्ड बाय इट मे नॉट बी 0. आता या कारनं काय केले पी पासून क्यू पर्यंत आणि क्यू पासून परत पी पर्यंतचं डिस्टन्स कव्हर केलं पण तिची डिस्प्लेसमेंट किती झाली 0 झाली. एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर 0 नसू शकते. स्पीड अँड व्हेलॉसिटी. पुढचा पॉइंट आहे आपला स्पीड अँड व्हेलॉसिटी. व्हॉट आर वेक्टर अँड स्केलर. वेक्टरचा अर्थ आहे सदिश आणि स्केलरचा अर्थ आहे अदिश राशी. सदिश म्हणजे काय द ऑब्जेक्ट्स विथ डायरेक्शन is called as vector and scalar means the object without direction. Which of the quantities distance, speed, velocity, time and displacement are the scalar and which are the vectors? बघा, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी कुठल्या आहेत हे आपल्याला डेफिनेशन वरून काय आलं. स्केलर वेक्टर म्हणजे काय की ज्याला काय असतं दिशा असते. स्केलर म्हणजे काय की ज्याला काय असते दिशा नसते. बघा, आता इथे एक्झाम्पल दिलेत आपल्याला. या एक्झाम्पल मध्ये वेक्टर्स आणि स्केलर आपल्याला शोधायचं आहे. आता अंतर म्हणजे डिस्टन्स, या डिस्टन्सला काय आहे तर डायरेक्शन आहे. स्पीडला पण डायरेक्शन आहे, व्हेलॉसिटीला पण काय डायरेक्शन आहे, पण टाइमला डायरेक्शन नाही. म्हणून
डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी हे काय वेक्टर्स आहेत आणि टाइम हे काय स्केलर क्वांटिटी आहे. तर बघा इथं आपल्याला काय करायचंय तर स्पीड आणि व्हेलॉसिटी ची डेफिनेशन बघायची आहे. Speed is related to the distance while velocity is related to the displacement. Speed कशाशी रिलेटेड आहे तर डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि velocity कशाशी रिलेटेड आहे तर डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. स्पीडची डेफिनेशन काय सांगितले बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. म्हणजेच काय, इफ द मोशन इज अलॉंग द स्ट्रेट लाईन the value of speed and velocity are same, otherwise they can be different. velocity speed आणि velocity च्या व्हॅल्यूज काय असतात सेम असतात. बघा, the distance traveled in a particular direction by an object in a unit time is called as velocity. एका ठराविक वेळेमध्ये जेवढं अंतर कापलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण स्पीड म्हणतो आणि एका ठराविक वेळेमध्ये जेवढं तुमचं विस्थापन झालेलं आहे त्याला काय म्हटलं जातं व्हेलॉसिटी म्हटलं जातं. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी. पुढं काय सांगितलं बघा, द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. या दोघांचे युनिट काय आहेत सेम आहे. SI सिस्टीम मध्ये याचं युनिट आहे मीटर पर सेकंद म्हणजेच m/s, while in CGS system it is centimeter per second. Speed is related to the distance while velocity is related to the displacement. Speed हे डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि velocity कशाशी रिलेटेड आहे डिस्प्लेसमेंटशी. If the motion is along a straight line, the value of speed and velocity are the same, otherwise they can be different. If the motion along straight line, जर मोशन स्ट्रेट लाईन असेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय असते सेम असते. जर डायरेक्शन चेंज होत असेल तर व्हेलॉसिटी काय होते, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय येणार आहे डिफरंट येणार आहे. द व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाइम. बघा, चाल आणि वेग यांची एकके काय असतात सारखीच असतात. SI पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद आहे आणि CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंद आहे. चाल अंतराशी संबंधित असते तर वेग विस्थापनाशी संबंधित असतो. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचं मूल्य सारखंच असतं आणि जर डायरेक्शन वेगळी असेल तर त्याची व्हॅल्यूज काय येतात वेगवेगळ्या येतात. आता इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, काय दिलं एक्झाम्पल तर शीतल काय करते, शीतल आणि प्रशांत हाऊस आहे, संगीताच हाऊस आहे आणि स्कूल आहे. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल दिले आपल्याला, काय दिलं एक्झाम्पल इन द फर्स्ट एक्झाम्पल. बघा या एक्झाम्पल मध्ये द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर. आता बघा हे शीतलचं हाऊस आहे आणि हे संगीताचं हाऊस आहे. या दोन हाऊस मधलं डिस्टन्स किती दिले 500 मीटर दिलेलं आहे. अँड बिटवीन द संगीता's हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. संगीता's हाऊस आणि स्कूल मध्ये किती आहे डिस्टन्स तर 1200 मीटर. Also, the straight line distance between Sheetal house and school is 1300 meter. Sheetal house and school, the distance between them is 1300 meter. Suppose Sheetal take 5 minutes to reach Sangeeta's house. शीतल काय करते तर तिला संगीताच्या घरी जाण्यासाठी 5 मिनिटं लागतात. And then 24 minutes to the reach the school from there. या संगीताच्या घरापासून शाळेमध्ये जायला तिला किती मिनिटं लागतात तर 24 मिनिटं लागतात. देन वी कॅन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज स्पीड ऑफ संगीता. तर बघा इथं काय सांगितलंय पुढं, शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. आता इथं पाथ ए कुठला आहे तर संगीता शीतल हाऊस टू संगीताच हाऊस. पाथ काय दिलेला आहे इथं ए दिलेला आहे. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. स्पीड कसं काढणार आपण तर डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. किती डिस्टन्स आहे तर 500 मीटर इतका आहे आणि तिला वेळ किती लागतो 5 मिनिटं. म्हणून व्हॅल्यूज कशा येणार बघा 500 मीटर अपॉन 5. त्याचा आन्सर आहे 100 मीटर पर मिनिट. दुसरं बघा शीतल स्पीड अलॉंग पाथ बी. पाथ बी कोणता दिलाय तर संगीता's हाऊस टू स्कूल.
डिस्टन्स किती आहे 1200 मीटर. टाइम किती लागतो तर 24 मिनिट्स. फॉर्म्युला आपला कोणता आहे तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे 1200 मीटर डिवायडेड बाय 24 मिनिट्स. आन्सर आहे याचं 50 मीटर पर मिनिट. आता या पाथ ए आणि पाथ बी वरून आपण काय करू शकतो तर ॲव्हरेज स्पीड काढू शकतो शीतलचं. शीतल ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. व्हॉट इज डिस्टन्स कॅल्क्युलेशन येणार कशाचं पाथ ए आणि पाथ बी. किती येणार त्याचं आन्सर तर 500 प्लस 1200 इज इक्वल टू 1700 मीटर डिवायडेड बाय 29 मिनिट्स. आन्सर आहे याचं 58.6 मीटर पर मिनिट. शीतल व्हेलॉसिटी आपण इथं काय कॅल्क्युलेट केलेलं आहे तर स्पीड कॅल्क्युलेट केलं. आता काय करणार आहोत आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आपला तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. किती झाली डिस्प्लेसमेंट तर मिनिमम डिस्टन्स म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट. मिनिमम डिस्टन्स किती आहे तर शीतलच्या घरापासून स्कूल 1300 मीटर. बघा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती आली 1300 मीटर डिवायडेड बाय 29 मिनिट. याचा आन्सर येते 44.83 मिनिट्स पर 83 मीटर पर मिनिट. या एक्झाम्पल वरून आपल्या काय लक्षात येतं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन. डिस्टन्स म्हणजे काय हा पॉइंट आहे ए हा पॉइंट आहे बी. ऍक्च्युअल पाथ किती पाथ कव्हर केला ए पासून बी पर्यंतचा पाथ कव्हर केला याला काय म्हटलं आपण डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं ए पासून बी पर्यंत मिनिमम डिस्टन्स जेवढं कमीत कमी अंतर आहे त्याला काय म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आपला पुढचा पॉइंट आहे इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. स्पीड आणि डायरेक्शनचा इफेक्ट व्हेलॉसिटीवर कसा होतो. बघा सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन राईड. सचिन काय करतो तर मोटरसायकलने प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान खालील प्रसंग घडतात. आता बघा इथं काय दिलेलं तर आपल्याला 3 पिक्चर दिलेले. पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसतंय तर सचिन काय करतोय स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या पिक्चर मध्ये काय तर डायरेक्शन त्याची चेंज करतोय. आणि तिसऱ्या पिक्चर मध्ये काय दिसतंय आपल्याला डायरेक्शन ॲज वेल ॲज त्याचं स्पीड काय होते चेंज होते. बघा व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन अनचेंज्ड. बघा सचिन मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होतो हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये बघायचं आहे. तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा पहिल्या एक्झाम्पल काय दिलेलं आहे तर सचिन ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. सचिन काय करतो तर एका सरळ रेषेमध्ये जात आहे आणि तो स्पीड पण काय करत नाही तर चेंज करत नाही म्हणून त्याची व्हेलॉसिटी काय येणार आहे अनचेंज्ड. अनचेंज्ड म्हणजे काय ती बदलणार नाही. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा काय दिले इन द केस ऑफ टर्निंग ऑन अ रोड. टर्निंग म्हणजे काय तर डायरेक्शन चेंज झाली. इथं विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. आता इथं व्हेलॉसिटी आणि त्याचं स्पीड सेम असेल का तर ज्यावेळेस डायरेक्शन चेंज होते त्यावेळेस व्हेलॉसिटी किंवा स्पीड काय होतं कमी होत असतं. If Sachin changes the direction of the motorcycle, keeping its speed constant, what will be the effect on velocity? आता या एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघा तर सचिन काय करतोय डायरेक्शन चेंज करतोय पण स्पीड कसं ठेवलेलं आहे त्यांनी कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी काय होणार नाही इथं कमी होणार नाही. इट रिमेन ॲज इट इज. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ मोटरसायकल. तो काय करतो डायरेक्शन पण चेंज करतोय आणि स्पीड पण चेंज करतोय. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीवर काय बदल होईल तर व्हेलॉसिटी काय होणार याची कमी होणार. इट इज क्लिअर फ्रॉम द अबव दॅट द व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड देन द व्हेलॉसिटी चेंजेस बाय. बघा या एक्झाम्पल मध्ये काय बघितलं आपण तर व्हेलॉसिटी चेंज होते कधी चेंज होते जर स्पीड आणि डायरेक्शन चेंज केलं तर. फर्स्ट वन चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. स्पीड चेंज केलं डायरेक्शन सेम असेल तरी सुद्धा व्हेलॉसिटी काय होणार आहे चेंज होणार आहे. सेकंड वन चेंजिंग द डायरेक्शन
while keeping the speed same. स्पीड सेम असेल पण डायरेक्शन काय केली आपण इथं चेंज केली तरी सुद्धा वेलोसिटी काय होणार आहे चेंज होणार आहे. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. इथं दोन्ही पण काय केलेलं आहे तर चेंज केलेलं म्हणजेच काय स्पीड पण बदललं आणि त्याची डायरेक्शन पण बदलली म्हणून वेलोसिटी पण काय होणार आहे इथं बदलणार आहे. इथं काय सांगितलं बघा ऑलवेज रिमेंबर लक्षात ठेवा द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर द स्पीड ॲज द distance divided by time was the Galileo. चालीचे मापन अंतर भागिले काल याप्रमाणे सर्वप्रथम कोणी केलेलं आहे तर गॅलिलिओने केलेलं आहे. The speed of sound in dry air is 343.2 meter per second while the speed of light is about 3 into 108 meter per second. आता त्यांनी काय केलेलं आहे तर साऊंडचं स्पीड कॅल्क्युलेट केलेलं आहे कशामधलं तर ड्राय एअर मधलं आणि लाईटचा पण स्पीड कॅल्क्युलेट केलेला आहे. द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ राउंड द सन इज अबाउट 29,770 मीटर पर सेकंड. चालीचे मापन गॅलिलिओने केलं पहिल्यांदा. नंतर हवेतील ध्वनीची चाल तसेच प्रकाशाची चाल आणि पृथ्वीचे सूर्याभोवतीचे भ्रमण करण्याची चाल हे सगळं कुणी सांगितलेलं आहे तर गॅलिलिओने सांगितलेलं आहे. इथं आपण इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन हा पॉइंट बघितला. वेलोसिटीवर होणारा इफेक्ट जर स्पीड चेंज असेल डायरेक्शन चेंज असेल तर वेलोसिटी पण काय होत असते चेंज होत असते. 16